हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितले, इफ कंडिशन बघितलेली आहे. इफ कंडिशन मध्ये काय केलं आपण, की जर ह्या व्यक्तीला इतके इतके मार्क पडले तर तो पास, नाही तो फेल. जर ह्याची सॅलरी एवढी असेल तर तो अलाउड असेल किंवा नॉट अलाउड, किंवा त्याला डिस्काउंट मिळेल नाही मिळणार, अशा प्रकारच्या आपण इफ कंडिशन बघितल्या. पण आपण काय केली होती, कंडिशन एकच घेतलेली. पण जर समजा आपल्याकडे दोन, एक किंवा एकापेक्षा जास्त किंवा दोन, आपल्याला जेवढ्या कंडिशन्स लावायच्यात आपण काय करू शकतो, कंडिशन लावू शकतो. त्यासाठी मी काय केलेले आहे, तिकडनं एक्झाम्पल घेतलेले आहेत. हे आपण एक एक करून काय करूया, सॉल्व्ह करूया. आता बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, की सिरियल नंबर आहे, नेम आहे, त्यांना स्कोअर आहे, त्यांच्या अटेंडन्स आणि त्यांना स्कॉलरशिपसाठी ते इलिजिबल आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर इथं काय सांगतंय, जर त्या विद्यार्थ्याचा स्कोअर 90 आणि अटेंडन्स किती पाहिजे, 95% अबव पाहिजे, तरच तो स्कॉलरशिपसाठी इलिजिबल आहे, नाहीतर नॉट एलिजिबल आहे. इथं काय केलं, इक्वल टू इफ. इफ घेऊन चालणार नाही आपल्याला, कारण आपल्याला अजून एक लॉजिक लावायचं, एकापेक्षा जास्त आपण काय करू शकतो, लॉजिक लावू शकतो. त्यासाठी आपल्याला अँड नावाचं फंक्शन घ्यायचंय. टॅप केलं, लॉजिक 1 दाखवतं ह्याच्यामध्ये. पहिलं लॉजिक काय आपलं, ग्रेटर दॅन किती पाहिजे, आपली स्कोअर 90 पाहिजे, ग्रेटर दॅन 90, कॉमा केला. दुसरं लॉजिक काय आहे, अटेंडन्स किती पाहिजे आपली, ग्रेटर दॅन 95%. त्याची अटेंडन्स जी आहे ती ग्रेटर दॅन 95% चिन्ह घ्यावं लागेल तुम्हाला. आता हे पहिलं आणि दुसरं दोन लॉजिक झालेले आहेत, आपल्याला तिसरं लॉजिक नाही पाहिजे, म्हणून आपण हे अँडचा जो ब्रॅकेट आहे तो क्लोज करायचा आहे. इथं बघा, हे रेड वाला ब्रॅकेट दिसतो आपल्याला, तो क्लोज करायचा आहे. हे झालं आपलं लॉजिक, इफच्या ह्याच्यामध्ये लॉजिकल टेस्ट कम्प्लीट. आता मी केलं कॉमा. कॉमा केल्यानंतर मला हे ऍक्टिव्हेट झाले व्हॅल्यू इफ ट्रू, म्हणजे जर समजा ह्या दोन्ही कंडिशन्स फुलफिल झाल्या तर आपल्याला काय रिझल्ट दाखवायचा, तर काय रिझल्ट आहे, इलिजिबल. आता इलिजिबल दाखवायचा आहे, मी डबल कोट मध्ये इलिजिबल टाईप करू शकते, किंवा मी काय करू शकते, ह्याच्यामध्ये सिलेक्ट पण करू शकते. पण इथं तुम्हाला काय करायचं, ह्याला फ्रीज करून ठेवायचं. आपण ऍब्सोल्यूट रेफरन्स शिकलेलो आहे त्याच्यामध्ये. इथं F4 प्रेस करा, फ्रीज झालं, कॉमा केलं. आता जर व्हॅल्यू फॉल्स असेल, म्हणजे हे दोन्ही कंडिशन फुलफिल होत नसतील, तर काय करायचं, त्याला नॉट एलिजिबल. इथं पण वापस काय करणार आहे, तुम्हाला फ्रीज करून ठेवावं लागेल. F4 ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन दाबा. आता हा एलिजिबल असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये 90च्या अबव पण स्कोअर आहे आणि अटेंडन्स पण 95%च्या अबव आहे. ठीक आहे, बाकीच्यांचं चेक करूया. सिलेक्ट करा, कंट्रोल D करा. आता ह्याच्यामध्ये बघा, हा नॉट एलिजिबल आहे, कारण काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये स्कोअर त्यांचा 85 आहे, 90च्या बिलो आहे. त्यांची अटेंडन्स आहे पण स्कोअर 85 आहे. अशा प्रकारे म्हणजे दोन्ही कंडिशन काय व्हायला पाहिजे, फुलफिल झाल्या पाहिजेत, तरच तो व्यक्ती इलिजिबल असणार आहे स्कॉलरशिपला, नाहीतर नसणार आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचं मी एक्झाम्पल नंबर 2 दिलेला आहे. हे तुम्ही सोडवणार आहात स्वतः स्वतः. मी फक्त सांगते कशा प्रकारचं आहे ते. काय आहे की ह्याच्यामध्ये सिरियल नंबर दिलेत, नेम दिलेत, क्रेडिट स्कोअर आणि इन्कम्स दिले, आणि त्याला कार्ड अप्रूव्ड करायचंय का नाही अप्रूव्ह करायचं हे विचारलेलं. आता ह्याच्यामध्ये दोन कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. त्याचा क्रेडिट स्कोअर जो आहे तो ग्रेटर दॅन 650 असला पाहिजे, 650च्या अबव असला पाहिजे क्रेडिट स्कोअर हा जो आहे तो. आणि सोबत सोबत आपल्याला काय आहे, इन्कम पण त्याचं ग्रेटर दॅन 5 लाख असलं पाहिजे. हे इन्कम पण त्याचं 5 लाखाच्या वर असलं पाहिजे, तरच तो कार्ड अप्रुव्हल आहे त्याचा. नाहीतर तो नॉट अप्रूव्ह मध्ये त्याला काय दाखवायचा, आपल्याला कार्डचा स्टेटस दाखवायचा. ठीक आहे, इथं जसं आपण अँड कंडिशन घेतलेली आहे, इफ आणि अँड, सेम तुम्हाला पण ह्याच्यामध्ये इफ आणि अँड कंडिशन यूज करायची आहे, कारण इथं दोन्ही कंडिशन आपल्या काय झाल्या पाहिजे, फुलफिल झाल्या पाहिजे. आता बघा, एक्झाम्पल नंबर 3 जो आहे तो थोडंसं वेगळा आहे. ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इथं सिरियल नंबर आहेत, नेम दिले, डेज लेट आणि डॅमेज म्हणून आहे, स्टेटस दाखवायचा. आता हे एखाद्या लायब्ररी टाईप तुम्ही घेऊ शकता, की त्या व्यक्तीने जर लेट डेज केलेले आहेत त्या एखाद्या बुकचे, ग्रेटर दॅन किती सांगितले, 10. जर त्या व्यक्तीने 10 पेक्षा जास्त दिवस लावलेत, इथं ऑर कंडिशन आहे, म्हणजे ऑर किंवा त्याचं जे बुक आहे त्याने डॅमेज करून दिलेलं आहे, तर त्याला काय करायचंय, फाईन लावायचंय, नाहीतर त्याला नो फाईन आहे, फाईन नाही लावायचा. आता इथं अँडच्या ऐवजी आपल्याला ऑर घ्यावं लागेल, कारण दोन्ही पैकी एक कंडिशन जरी फुलफिल झाली तरी पण तुम्हाला त्याला फाईन लावायचं आहे, नाहीतर त्याला फाईन नाही लावायचं. ठीक आहे, इथं आपल्याला इक्वल टू घ्यावं लागेल. इफ घेतलं, अँडच्या ऐवजी मी काय घेते, ऑर नावाची कंडिशन घेते. ऑर पण एक लॉजिकल वालीच कंडिशन आहे, त्याच्यामध्ये फंक्शन आहे.
ह्याच्यामध्ये बघा आता वापस लॉजिक विचारते. पहिलं लॉजिक आहे ते जे आहे ते डेज काय असायला पाहिजे, ग्रेटर दॅन 10 असायला पाहिजे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आणि नाही म्हणताना तर किंवा किंवा दुसरं जे आहे ते डॅमेज जे आहे ते इक्वल टू काय असायला पाहिजे. मी इथे इक्वल टू करणार, यस करायचं आहे. जर डॅमेज यस असेल, ह्याच्यामध्ये आता डबल कोटमध्ये घ्यावं लागेल. डबल कोट घेतलं, यस. डॅमेज झाला असेल, त्याच्याकडनं बुक खराब झाला असेल, डॅमेज झाला असेल, हे झालं दोन कंडिशन. ह्या दोन्हीपैकी एक जरी असेल तरी पण त्याला फाईन लावायचा, नाही त्याला फाईन नाही लावायचा. मी कंडिशन्स माझ्या झालेल्या आहेत, ब्रॅकेट क्लोज करते आणि कॉमा करून जर समजा ह्या दोन्हीपैकी एक कंडिशन जरी फुलफिल झाली तर काय लावायचं, त्याला फाईन लावायचं. डबल कोटमध्ये मी काय करते, ह्याच्यामध्ये फाईन घेते. आता डबल कोट पण टाकू शकता तुम्ही किंवा क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला F4 प्रेस करावं लागेल आणि जर तुम्हाला टेक्स्ट लिहायचं असेल तर तुम्हाला डबल कोट करावं लागेल. आता तुम्हाला जसं सोपं पडतंय तसं करा. कॉमा केला, डबल कोटमध्ये मी काय करते, ह्याच्यामध्ये वापस नो फाईन करते. डबल कोट कम्प्लीट, ब्रॅकेट आपण क्लोज केले, एंटर. आता ह्याला नो फाईन आहे कारण त्याने डॅमेज पण नाही केलेलं बुक आणि त्याने लेट डेज पण नाही केले, कारण आपण ग्रेटर दॅन 10 पाहिजे त्यांना. ठीक आहे, सिलेक्ट केला, कंट्रोल डी केलं. तर आता बघा कुणाकुणाला फाईन लागलेलं आहे, ह्याला लागलेलं. आता ह्याचं दोन्ही कंडिशन झाल्यात, फाईन लागले. आता ह्याच्यामध्ये पहिली कंडिशन नाही झालेली, त्यांनी डे लेट नाहीत केले पण त्यांनी डॅमेज करून दिले बुक, तर त्याला वापस फाईन लागला. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये डॅमेज नाही केलेलं पण डेज त्याचे लेट आहेत तरी पण त्याला काय लागलेलं आहे, फाईन लागलेलं आहे. म्हणजे अँड नावाची जी कंडिशन आपण जेव्हा घेतो त्यावेळेस दोन्ही फुलफिल झालं पाहिजे. आणि ऑर मध्ये काय असलं पाहिजे, दोन्हीपैकी एक कंडिशन जरी अलाउ असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये जो स्टेटस आपला ट्रूचा आपण घेतलेला तशा प्रकारे ट्रूची कंडिशन काय होणार आहे, रिझल्ट आपल्याला तशा प्रकारचा दाखवला जाणार आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे चौथं एक्झाम्पल आहे बघा, ऑरच्याच ह्याच्यामध्ये मी दिलंय की ह्याच्यामध्ये काय दिलंय की त्या विद्यार्थ्याकडे डिग्री असेल किंवा त्याच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर स्टेटस आहे त्याला सिलेक्ट करायचं किंवा नॉट सिलेक्ट करायचं आहे. आता इथं काय कंडिशन आहे की डिग्री यस असेल, म्हणजे त्याच्याकडे ही जी डिग्री आहे ती यस असेल डिग्री तरी पण त्याला सिलेक्ट करा, किंवा त्याच्याकडं डिग्री नसेल पण त्याच्याकडे एक्सपिरियन्स असेल त्याला पण काय करा, सिलेक्ट करा. हे तुमचे तुम्ही काय करणार आहे, काढून याच्यामध्ये अपडेट करणार आहे. ट्राय करा, ट्राय केल्याशिवाय येणार नाही. ठीक आहे. आता बघा, जे पाचवं एक्झाम्पल आहे थोडंसं ट्रिकी आहे. ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, नेम दिले, सिरियल नंबर नेम. त्यानं प्राईमचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल आणि त्याचे ऑर्डर व्हॅल्यू ह्याच्यावर डिपेंड आहे की त्याचे फायनल जे शिपिंग फी घ्यायची किंवा नाही. ह्याच्यामध्ये आता बघा, इफ प्राईम म्हणजे तो प्राईम कस्टमर असेल किंवा त्याची ऑर्डर जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन इक्वल टू काय असायला पाहिजे, 500. म्हणजे ह्याची ऑर्डर व्हॅल्यू 500च्या वर असेल तरी पण त्याला शिपिंग व्हॅल्यू 0 ठेवायचे, किंवा तो प्राईमवाला कस्टमर असेल तरी पण त्याची शिपिंग फी जी आहे ती आपल्याला काय करायची, 0 ठेवायच्या. आणि जर नसेल तर मग त्याला 50 रुपये आपल्याला शिपिंग कॉस्ट घ्यायच्या. तर ते कसं करणार आता बघा, ह्याच्यामध्ये इक्वल टू केलं, इफ केलंय, टॅप केले, आपल्याला ऑर सांगितलंय. त्यामुळे मी काय करते, ऑर नावाची कंडिशन घेतली. काय लॉजिक आहे पहिलं माझं, की हे जे आहे ह्यातली जी व्हॅल्यू आहे इक्वल टू काय असायला पाहिजे, यस असायला पाहिजे. डबल कोटमध्ये मी यस टाईप करते. दुसरी कंडिशन काय, कॉमा करून दुसरी कंडिशन की ऑर्डर व्हॅल्यू काय असायला पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू सांगितलं, म्हणजे 500 किंवा त्याच्यापेक्षा वर असली तरी पण चालते. काय असायला पाहिजे, 500. तर ठीक आहे, हे झालं लॉजिक आपलं कम्प्लीट. 2 लॉजिक होते, ते दोन्ही लॉजिक लावले. तर काय करायचं आहे, आता जर समजा दोन्हीपैकी एक असेल तर काय घ्यायचं, शिपिंग कॉस्ट आपल्याला 0 घेतलं. आणि जर नसेल, दोन्हीपैकी एक कोणतं पण नसेल तर काय घ्यायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये 50 रुपये त्यांना शिपिंग व्हॅल्यू घ्यायचे. मी 0 आणि 50 टाईप करते फक्त. ब्रॅकेट क्लोज केला, एंटर बटन दाबा. आता ह्याला 0 येणार आहे. आता काय येणार 0, कारण हा प्राईमवाला कस्टमर आहे. ठीक आहे. बाकीच्यांचं बघू आपण, कंट्रोल डी करा. ह्याच्यामध्ये बघा, ह्याचं जे आहे तो प्राईमवाला कस्टमर नाहीये पण त्याची ऑर्डर व्हॅल्यू 500च्या वर गेली, 0 शिपिंग व्हॅल्यू. हा जो आहे आता ही अंजली नावाचा जो तिसरा कस्टमर आहे तो प्राईम पण कस्टमर नाही आणि त्याची ऑर्डर व्हॅल्यू पण 250 आहे, म्हणजे 500च्या खाली आहे. त्याच्यामुळे ह्याला 50 रुपये शिपिंग व्हॅल्यू गेलेली. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे इफच्या ह्याच्यामधलं अँड आणि ऑर फंक्शन समजलेलं असेल. काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.